नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 2 एप्रिल 2026 आणि मी दत्त शिरोळ कारखान्यावर या ठिकाणी शेतकरी मेळावा आहे। आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर काल देखील मी म्हटलं होतं ते इकडे शिरोळ कोल्हापूरकडे पाऊस पडत, तर खूप पाऊस देखील झाला, गारपीट देखील झाला। त्याच्यानंतर साताऱ्याकडे देखील गारपीट झाली, इकडे आटपाडी परिसरात देखील खूप गारपीट झाली आणि राज्यात ठिकठिकाणी काल देखील गारपीट झाली। तर राज्यातल्या शेतकऱ्याचे परत फोन आले की आणखीन हे किती दिवस वातावरण आहे। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आज 2, 3 आणि 4 आणखीन 4 तारखेपर्यंत असंच वातावरण राहणार आहे। वेगवेगळ्या भागात दररोजच पावसाचं वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील काय होणार आहे, आणखीन जवळपास 4 तारखेपर्यंत असंच भाग बदलत वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, विजेच्या कडकडासह पाऊस होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आहे। तर सविस्तर सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता मी या ठिकाणी आहे म्हणजे दत्त शिरोळ भागात ते नरसिंहवाडी या भागाकडे असल्यामुळं या भागात देखील आज देखील पाऊस आहे। त्याच्यानंतर कोल्हापूर देखील आहे, त्याच्यामुळं साताऱ्याकडे देखील आहे, त्याच्यानंतर पुणे देखील पडणार आहे, त्याच्यानंतर पुणे अहिल्यानगर, त्याच्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर आणखीन 3 दिवस 2, 3, 4 ह्या 3 दिवसामध्ये आणखीन बऱ्याच ठिकाणी पावसासह काही ठिकाणी गारपीट देखील होईल, काही ठिकाणी वारं सुटेल, काही भाग सोडून देखील देईल, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। या वातावरणामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका। झाडावर जास्त विजा पडतात, त्याच्यामुळं विजा कडकडायला लागेल की आपलं घर जवळ गावा। काल देखील ना इकडं ज्योतिबा मंदिराच्या परिसरात त्या डोंगरावर वीज पडली, तिथं देखील काही भाविक जखमी झाले। म्हणून माझी परत एकदा विनंती, ह्यावर 4 तारखेपर्यंत विजा कडकडत असेल तर आपण आपलं घर जवळ केलेलं काय हरकत नाही। म्हणून या पावसामध्ये गारपिटीचं देखील प्रमाण आहे, म्हणून आपण आपलं आलेलं धान्य असेल, पीक असेल, जर झालं असेल तर सुरक्षा स्थळी झाकून ठेवावी। या पावसामध्ये गारपिटीचं प्रमाण जास्त आहे, वाऱ्याचं देखील प्रमाण आहे। तुम्हाला एक सांगू इच्छितो, आणखीन देखील आता ह्या उद्याच्या पावसामध्ये आज 2, 3, 4च्या दरम्यान तुम्हाला सांगतो आणखीन बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच भागात आणखीन गारपीट होईल। त्याच्यानंतर अहिल्यानगरकडे देखील गारपीट होणार आहे, त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे, जळगाव जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे, इकडे बुलढाणा जिल्ह्यात देखील होणार आहे, अकोल्याकडे देखील होणार आहे, अमरावतीकडे देखील गारपीट होणार आहे, त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील होणार आहे, वर्ध्याकडे होणार आहे, नागपूरकडे होणार आहे, हिंगोलीकडे होईल, वाशिमकडे होईल, नांदेडकडे होईल, इकडे लातूरकडे होईल, परभणी जिल्ह्यात देखील होईल, त्याच्यानंतर साताऱ्याकडे देखील होईल, कोल्हापूर जिल्ह्यात देखील आज आणि उद्याच्या दिवस थोडी गारपीट होईल, म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं। पुणे जिल्ह्यात देखील पुण्याच्या लोकांना देखील गारपीट पाहायला भेटेल, म्हणून ही पुणेकरांना देखील अंदाज लक्षात द्यायचा। पण यानंतर एक लक्षात घ्या, 5 एप्रिलच्या नंतर हवामान कोरडं होणार आहे, त्याच्यानंतर आपण आपले सगळे शेतीचे कामे करून घ्या, पुन्हा काही पाऊस येणार नाही। नंतर पाऊस येणार असला तर लगेच पुन्हा एक मेसेज देणार आहे। 5 एप्रिलपासून राज्यात हवामान कोरडं होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। धन्यवाद।